बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। मस्साजोग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू असेल, त्यामुळे आता परवानगीशिवाय जमावाला एकत्र येता येणार नाही। बीड आणि परभणी प्रकरणांमुळे जंगलराज निर्माण झाल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली। तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं आणि काळिमा फासण्याचं काम सुरू आहे अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली। बीड परभणी तपासावरून रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे। सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का असा सवाल एक्स पोस्टमधून रोहित पवारांनी उपस्थित केला। तर आरोपीचा फोन न मिळणं हे गृहमंत्रालयाचं अपयश नाही का असा सवालही रोहित पवारांनी केला। बीडचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीत जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। 23 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा काढला जाईल। मुख्य आरोपीला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी आणि कुटुंबियांनी परळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं। दरम्यान वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंची येत्या 23 जानेवारीला जाहीर सभा होणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी ही जाहीर सभा होईल। उद्धव ठाकरेंची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ही सभा होतीये। भास्कर जाधवांनी काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले। जाधवांच्या वक्तव्याचं आम्हाला देणं घेणं नसून आमच्यासाठी जनता आणि देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असं पटोले म्हणाले। शरद पवारांनी अमित शहांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वतः जे महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये असं म्हणत शेलारांनी पवारांना प्रत्युत्तर दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्याच्या उत्तेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। शिंदेंनी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना केली। यावेळी त्यांच्यासोबत मंत्री भरत गोगावलेही उपस्थित होते। जळगावच्या जामनेर तालुक्यातील तोंडापूरमध्ये महिला शेतकऱ्याच्या मका पिकाचं रान डुकरांनी त्याचं नुकसान केलं। अजिंठा डोंगर रांगांमधील रान डुकराच्या 30 ते 40 कळपानं 2 एकरामधील हातातोंडाशी आलेल्या मक्याचं पीक आडवं केलं। वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी झटका मशीन लावली होती, मात्र ही मशीनही तोडून प्राण्यांनी शेताची नासधूस केली आहे। वन विभागाने आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावात अज्ञात माथे फिरून शेतकऱ्याचे 6000 केळीची झाडं कापून फेकून दिली आहेत। यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। अज्ञाताविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। अज्ञाताविरोधात कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली। वाशिमच्या रिठद इथं कापणी करून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञातानं आग लावली, त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय। आता वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। दरम्यान शासनानं पंचनामा करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळच्या वणी इथं गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली। भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली। गोवंश तस्करीत काही पोलिसांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपनं केला। बदलापूर नगरपालिकेत 1500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलाय। या प्रकरणी कार्यकर्त्यांनी बदलापूर पालिकेला नोटांचा हार घालत पालिकेसमोर नोटा उधळत निषेध व्यक्त केला। पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अनोखा उपक्रम राबवण्यात आला। प्लास्टिक बंदी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली। यात महिलांना कापडी पिशव्या देऊन अनोखा संदेश देण्यात आला। वर्ध्यात महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं। माजी खासदार आणि विदर्भ केसरी असलेल्या रामदास तडस यांनी हे आयोजन केलं। 24 जानेवारी ते 25 जानेवारी असे 2 दिवस ही कुस्ती स्पर्धा होणार आहे। 36 जिल्ह्यांमधील 51 संघ यात सहभागी होतील। सांगलीच्या बहीण भावाच्या नेमबाज जोडीनं दिल्लीतील 67वी राष्ट्रीय नेमबाज स्पर्धा गाजवली। 12 बोर शॉटगन ट्रॅप या अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या प्रकारात रिनाउंड शूटर नावाचा बहुमान या बहीण भावाला मिळालाय। आदित्य मोरे आणि शरयू मोरे हे सांगलीतील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची मुलं आहेत।
यवतमाळमध्ये 19 वर्षाखालील शालेय विभागीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली। यात माढा टेंभुर्णीमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेला यश मिळाले। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभाग संघाला पराभूत करून शाळेनं राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय। आता राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी या प्रशालेचे खेळाडू पात्र झाले। पौष पौर्णिमेला जेजुरी गडावर खंडोबाचा लग्न सोहळ्याचा दिवस असतो। या निमित्तानं शिखरी काट्या देवभेटीसाठी गडावरती येत असतात। सुपेकर खैरे यांच्या मानाच्या शिखरी काठीनं गडावरती जाऊन देवभेट घेतली। गेल्या अनेक वर्षांपासून खैरे यांच्या काठीची शिखर भेट घेण्याची परंपरा आहे। पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदारांची कुलस्वामिनी असलेल्या बाघेश्वरी मंदिरात वाण घेण्यासाठी महिलांची गर्दी झाली। दरवर्षी या गावातील महिला या मंदिरात संक्रांतीचा सण साजरा करतात। सणानिमित्त सुवासिनींचा वाण एकमेकींना देत असतात। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या चंदनपुरीत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। चंदनपुरी ही खंडोबाची दुसरी पत्नी बानुबाईचं माहेर। आज यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली। पुढचे 15 दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे। दादा भुसेंनी सपत्नीक आज पालखी पूजा केली। पालघरच्या जवारमध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत तारपा नृत्यावर ठेका धरला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी मोठी गर्दी केली। श्री नागनाथ प्रभूंचं दर्शन घेऊन महिलांनी नागनाथ प्रभूला वाण वाहिले। एकमेकींना हळदी कुंकू लावून मकर संक्रांतीचा सण साजरा केला।